मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे नाशिक दिंडोरीमधील गुरुमाऊली आश्रमात मुक्कामी राहिल्याची चर्चा असून त्या संदर्भात संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं शासकीय विश्रामगृह येथे नाशिक येथे आकाचा आका असलेल्या गुरुमाऊली अर्थात अण्णासाहेब मोरे यांच्या संदर्भात खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले। मागील महिन्यात 15 व 16 तारखेला वाल्मिक कराड व त्याचा साथीदार विष्णू चाटे हे अण्णासाहेब मोरे सोबत होते अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर मागच्या वर्षी घडलेलं कृषी सहाय्यक सारिका बाबूराव सोनवणे प्रकरणात गुरुमाऊली आश्रमाशी संबंधित लोकांनी त्या महिलेचे लैंगिक शोषण करून उलट खोट्या आरोपाखाली निंबा शिरसाट नावाचं प्रकरण उभे करून त्या महिलेवर खंडणीचे खोटे आरोप दाखल केले। तसेच त्या महिलेला कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी बडतर्फ केले। हे सगळेच संशयास्पद असून याही प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आली आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे थेट संबंध गुरुमाऊली यांच्याशी आहेत असा देखील आरोप करण्यात आला। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे देखील यावेळी समर्थन करण्यात आले। गुरुमाऊली धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे लागेबांधे आहेत। सारिका सोनवणे यांना सस्पेंड करण्यामध्ये देखील धनंजय मुंडे यांचा हातभार आहे, कारण त्या कृषी सहाय्यक होत्या त्यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सस्पेंड त्यांना केले होते। आता सदर महिला आता गायब असून तिचा शोध गृहमंत्र्यांनी घेण्याचे आवाहन देखील संभाजी ब्रिगेडने केले आहे। या खून प्रकरणात आरोपींना आश्रय देणाऱ्यांना देखील सह आरोपी केले जावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली, त्यांना सांगितलं त्या महिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले, ते कागद त्यांना दाखवले, त्याच्यावर त्यांचं समाधान झालं। त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा। मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आमचे 4-5 सहकारी होते, त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्यात फक्त एकच, का तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे, समाजात वेगळा मेसेज जाईल। पण यांनी त्याच्यात टाळाटाळ करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, की आम्ही या प्रकरणाचे जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाच्या जे गिरासे होते त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला। अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण 2-3 माध्यम प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं की त्यांचे कसे कॉन्टॅक्ट होईल आणि त्या महिलेला न्याय द्यायचा। त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्या महिलेने आर्थिक त्यांच्याकडे काही मागणी केली, अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं। आणि जर त्या महिलेचा आरोप गुरुमाऊलीवर होता थेट, तर निंबा शिरसाट नावाचं प्रकरण आलं कुठून, ते पुढे का नाही आलं? मग तेच सांगतोय का यांनी सगळी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून, पोलीस प्रशासन वापरून यांनी हे प्रकरण दाबलं। मग ते आता तुम्ही बोलताय ते याच्या आधी का नाही? सस्नेह जय जिजाऊ, आज संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने शासकीय विश्रामगृहामध्ये जी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामध्ये प्रामुख्याने 2 विषय होते। एक म्हणजे 15-16 डिसेंबरला मुक्कामी असलेला वाल्मिक कराड गुरुमाऊलींच्या आश्रमामध्ये आणि त्याच्या आधी 1 वर्ष आधी घडलेली घटना सारिका बाबूराव सोनवणे, या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। हा एक भाग। तृप्ती देसाईंच्या माध्यमातून ही घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला आम्हाला सुद्धा ही भूमिका तुमच्या माध्यमातून जाणं जास्त गरजेचं समजलं। काही पत्रक आम्हाला त्या महिलेनं दिलेले होते, त्या आधारावर आम्ही ठोसपणे सांगू शकतो का धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा आणि गुरुमाऊलीचा म्हणजेच आकाचा म्हणजेच गुरुमाऊलीचा संबंध त्या घटनेशी आहे, त्याला देखील सह आरोपी करण्यात यावं ही आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी होती। आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडनं जी आंदोलनं बोललेली आहेत ती आम्ही केलेली आहोत, कारण आमचं कुठलंही आंदोलन पाकिटसाठी नसतं ना जॅकेटसाठी असतं। म्हणून आत्ता जर या प्रक्रियेमध्ये आम्हाला जर फडणवीसांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या तळापर्यंत जाऊन आम्ही तिथं आंदोलन करून जे सह आरोपी होतील त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही फडणवीसांना इथून पुढे निवेदनसुद्धा देणार आहोत। काही लोक आम्ही त्यांना भेटायलासुद्धा जाणार आहोत की या आश्रमामध्ये कुठले काळेगोरे धंदे चालतात याची देखील आपण सखोल चौकशी करावी अशी आमची आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून फडणवीसांना विनंती आहे। गुरुमाऊली मी थेट नाव घेऊन सांगितलं तुम्हाला, आणि धस साहेबांना काही राजकीय बंधनं असतील पण मी थेट सांगतो आका म्हणजे हा वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।